सहानुभूती ही माणसाला कमकुवत बनवते, अकार्यक्षम बनवते आणि तिथेच विकास खुंटतो। गरज निधी वाटपाची नसून त्याच्यातली व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बेरोजगारी, निरक्षरता संपवण्यासाठी कंबर कसून काम करणाऱ्यांची आहे। आणि हे कठीण काम विजय शेवले मोठ्या कष्टाने आणि कल्पकतेने करीत आहेत। येरवड्या भागामध्ये केवळ 60 झोपडपट्ट्या आहेत, म्हणून आम्ही पहिल्यांदा या वस्त्यांमध्ये सर्वे केला आणि त्या ठिकाणी आम्ही अभ्यासिका सुरू केली। आपल्या कामाची पद्धत आहे की आपल्या वर्गात जो विद्यार्थी शिकायला येतो तो जसा जसा मोठा होतो तोच त्या वर्गाचा शिक्षक होतो, त्यांनीच त्या मुलांना शिकवायचं। असं स्वयंपूर्ण यंत्रणा, स्वयंपूर्ण शिक्षण या वस्त्यांवर आपण सुरू केलं। तर आम्ही असं पाहत होतो की या वस्त्यांमध्ये दारिद्र्याबरोबर दारू पिण्याचं प्रमाण मोठं आहे, मारामारी करण्याचं प्रमाण मोठं आहे, यांच्यावर संस्कार नाही असं पाहता आम्ही त्या ठिकाणी संस्कार केंद्र सुरू केले। संस्कार केंद्राबरोबर तिसरी आम्ही गोष्ट पाहिली की या महिला ज्या आहेत धुणं भांडी, रोडकाम, काचपत्रा वेचणाऱ्या महिला आहेत। अशा महिलेला आर्थिक संपन्न करावं, स्वतःच्या पायावर उभं करावं म्हणून आम्ही महिला बचत गटाची स्थापना केली। आजच्या तारखेला 40 महिला बचत गट या वस्त्यांमध्ये आपण उभे केलेले आहेत। याच महिलांसाठी काही उद्योगाची स्थापना आम्ही केली। या स्थापनेतून त्या महिला 4 पैसे अधिक कमवू लागल्या आणि याच काळामध्ये आपल्या वस्तीतल्या मुली ज्या आहेत, ज्या वयात येतात, ज्यांचं वय 12च्या पुढचं असतं, त्या काळामध्ये त्यांचं शरीरामध्ये बदल होतो, मनामध्ये बदल होतो। ह्या सांगण्यासाठी आपण किशोरी गटाची स्थापना केली आणि त्यांना ह्या सगळे विषय डॉक्टरांच्या माध्यमातून समजून सांगितले। हे सगळं जे काम करत असताना अनेकदा असं वाटतं की आपल्या पाठीशी कोण आहे, आपल्याला कोण आपल्या मागे उभं राहू शकतं।